इथे आदित्य तिच्या रूमच्या बाहेर उभा होता. दार उघडच होतं. त्याला तिला सॉरी म्हणायचं होतं म्हणून आला होता तो. पण त्याने पाहिलं अक्षय आणि युविका एकत्र बोलत बसले आहेत, म्हणून तो आत गेला नाही. मग उद्या ऑफिसमध्ये तिला सॉरी बोलेन असा विचार करून तो माघारी फिरला. पण जाताना त्याचं लक्ष गेलं तर अक्षयने तिचा हात हातात घेतला होता आणि ते पाहून का कुणास ठाऊक त्याच्या नकळतही त्याला वाईट वाटलं. आता पुढे. गुड नाईट युवी, बाय, अक्षय बोलला आणि त्याच्या रूममध्ये निघून गेला. युविका पण फ्रेश झाली आणि तिने बेडवर अंग झोकून दिलं. ती झोपण्याचा प्रयत्न करत होती, पण झोप नव्हती लागत तिला. आपण जे करतोय ते योग्य करतोय ना, ती स्वतःच्याच मनाला विचारत होती. कारण आत्ता तिने निर्णय घेतला होता अक्षयसोबत पुढे जाण्याचा. पण तरीसुद्धा आदित्यचे विचार काही केल्या तिच्या डोक्यातून जात नव्हते. ओ गॉड, आता मी आदित्यपासून दूरच राहत जाईन. म्हणजे कसं त्याचे विचार येणार नाहीत मनात. ऑफिसमध्ये पण कामाशी काम ठेवेन. हो, असंच करत जाईन मी. आणि आता अक्षय पण बोललाय की तो माझ्यासोबत टाईम स्पेंड करणार आहे. म्हणजे आदित्यबद्दल मी नाही विचार करणार, ती स्वतःच्याच मनाला समजावत होती. पण ती हे विसरली होती की प्रेमाचा बहर तर तिच्या हृदयात आधीच फुलला होता आदित्यसाठी. दुसऱ्या दिवशी आदित्य ऑफिससाठी रेडी होऊन खाली आला. त्याने चौफेर नजर फिरवली, पण त्याला युविका कुठेच दिसली नाही. शेवटी तो डायनिंग टेबलवर नाश्ता करायला बसला, पण त्याची सतत नजर स्टेअरकेसवर जात होती. त्याला वाटत होतं की युविकाला आज उशीर झालाय, पण छे, ती तर लवकरच ऑफिसला निघून गेली होती. तसा तो वेळेचा पक्का होता, पण आज मुद्दाम थोडं हळूहळू करत होता जेणेकरून त्याला युविका दिसेल. पण इतक्यात आकांक्षाच बोलल्या, आदी, अरे युविका नाश्ता न करताच निघून गेली. तू जाताना टिफिन घेऊन जाशील का तिच्यासाठी? पण ते ऐकून आदी मात्र त्यांच्याकडे पाहतच राहिला. म्हणजे ती आज लवकर ऑफिसला गेली? पण का? आज तर असं अर्जंट काहीच शेड्यूल नाही आहे, तो मनातच विचार करू लागला. आदी, अरे घेऊन जाशील ना तिचा डबा? आकांक्षाने पुन्हा विचारलं. आधीचा आदी असता तर कदाचित नाक मुरडलं असतं त्याने, पण आज त्याला तिला सॉरी बोलायचं होतं ना, म्हणून रेडी झाला तो टिफिन घेऊन जाण्यासाठी. सविता, नाश्ता झाल्यावर जरा माझ्या रूममध्ये ये, आजींनी आत्यांना सांगितलं आणि त्या त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. आत्या मात्र विचार करू लागल्या की आजींनी त्यांना का बोलावलं असेल त्यांच्या रूममध्ये. मग त्यांचा नाश्ता संपल्यावर आत्या आजींच्या रूममध्ये गेल्या. हो आई, काय झालं गं, का बोलावलं मला? आत्यांनी आजींच्या रूममध्ये येत येत विचारलं. सविता, तू म्हणत होतीस की आदीला मयुरी आवडते. आजींनी डायरेक्ट मुद्द्यालाच हात घातला, पण सविता मात्र आजींच्या ह्या अचानकच्या भाडीमारामुळे कडबडल्या. हो, म्हणजे आवडतच असणार ना, आता ती इतकी सुंदर आहे म्हटल्यावर कोणाला नाही आवडणार ना, आत्या गडबडत बोलल्या. आत्यांना कळलं की त्यांचं भांडं आता फुटलं आहे. तुझी मयुरी आहे खूप सुंदर आणि हो, ती कोणालाही आवडेलही, हे पण बरोबर आहे तुझं, पण त्यात आदी नाही येत ना, आजी बोलल्या. म्हणजे? आत्याने तोंड पाडत विचारलं. म्हणजे हेच ग की आदीने मला स्वतः सांगितलंय की त्याच्या आयुष्यात अजून तरी कोणतीच मुलगी नाही आहे आणि मयुरी तर नाहीच नाही. आजी ठेक्यात बोलल्या तसा आत्याचा चेहरा मात्र बघण्यासारखा झाला होता. म्हणून आत्ता तुझ्या मुलीला सांगायचं की माझ्या पनीर टिक्क्यापासून लांब राहायचं, कळलं का? आजी बोलल्या तशा आत्या नाक मुरडतच तिथून पाय आपटत बाहेर पडल्या. इथे आदी आता त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचला होता. त्याने पाहिलं तर युविका तिच्या डेस्कवर बसून काम करत होती. ही खरंच इतकं कामामध्ये बिझी आहे की फक्त मला दाखवायला असं करते, तो मनातच बोलला आणि त्याच्या केबिनमध्ये निघून गेला. पण जे तो मनात बोलला होता ते पण काही खोटं नव्हतं, कारण आपली युवी खरंच त्याला दाखवण्यासाठीच काम करत होती, पण अशी ती डोळ्यांच्या कोपऱ्यातून त्यालाच पाहत होती. तो आता त्याच्या केबिनमध्ये होता आणि ती तिच्या डेस्कवर चुळबुळ करत बसली होती, कारण मॅडमना आता त्याच्या केबिनमध्ये जायचं होतं. त्याच्याशी आजचं शेड्यूल जे डिस्कस करायचं होतं तिला. युवी, बी स्ट्रॉंग, तू आता जे ठरवलंय त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट कर. आदित्यचा विचार करण्याआधी अक्षयचा चेहरा डोळ्यांसमोर आण.
आता त्याच्यासोबतच पुढचं आयुष्य घालवायचा निर्णय घेतला आहेस तू, म्हणून त्यावर ठाम राहा. आदित्य फक्त अट्रॅक्शन आहे तुझं, प्रेम नाही. असं 15 दिवसांनी लगेच कोणावर प्रेम नाही होऊ शकत. युविका स्वतःलाच हे ज्ञान पाझळत होती, पण तिला कुणी सांगा की प्रेम व्हायला एक नजर पण काफी असते. तिथे 15 दिवस तर खूपच जास्त झाले. मै कम इन सर? युविकाने आता त्याच्या केबिनवर नॉक केलं होतं. कसंबसं स्वतःला सावरलं तिने आणि आली होती ती. येस प्लीज कम इन, तो बोलला. सर, ते आजचं शेड्यूल डिस्कस करायचं आहे, ती खाली मान घालूनच बोलली. मान वर करून पण ती बघत नव्हती त्याच्याकडे. आता तिने ठरवलंच होतं की त्याच्यापासून लांब राहायचं आहे, म्हणून त्याला नजर देणं पण टाळत होती ती. त्याच्या नजरेत अडकेल बिडकेल म्हणून घाबरत होती. तो मात्र लॅपटॉपमध्ये डोकं घालूनच होता. ओके, एवढंच बोलला तो. मग ती त्याला आजचं कामाचं शेड्यूल सांगू लागली, पण मान खालीच होती तिची. ओके लीव, तिला जायला सांगत होता तो. तशी ती पण बाहेर जायला वळली, पण त्याला थँक्यू म्हणण्यासाठी तिने मान वर करून त्याच्याकडे पाहिलं. तर ती त्याला पाहतच राहिली, कारण नेमकं त्याच वेळी त्याने पण नजर वर केली होती आणि आता दोघेही एकमेकांच्या नजरेत अडकले होते. मी आलेच. थोड्या वेळाने तिने स्वतःला सावरलं आणि ती बोलली. मनातच तिने स्वतःला शिव्या दिल्या, कारण कितीही त्याला नाही पाहायचं असं तिने ठरवलं असलं तरी थोड्या वेळापूर्वी जेव्हा तिने त्याला पाहिलं, तिला तो खूपच हँडसम दिसत होता आणि म्हणूनच नजर हटली नव्हती तिची. बिचारीला वाटत होतं की तो खूप जास्त हँडसम आहे, म्हणून तिला त्याचं अट्रॅक्शन वाटतंय. पण ती हे का विसरते की जेव्हा तू त्याला पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हा पण तर तो हँडसमच होता ना. पण त्यावेळी तर तू त्याला इतकं पाण्यात बघत होतीस की आता काय बोलावं. त्याने पण आता नजर दुसऱ्या बाजूला केली, पण जशी ती जायला वळली त्याने तिला आवाज दिला. वेट मिस सबनीस, तो बोलला. तशी ती जागीच थांबली. मग तो उठला आणि बरोबर तिच्या समोर जाऊन उभा राहिला. पण त्याला तसं तिच्या बरोबर समोर पाहून शॉक झाली ना ती. तो दोन्ही हात खिशात घालून तिच्या समोर उभा होता आणि त्याचा तो ऑरा पाहून तर तिचा श्वासच अडकला होता. ती 2 पावलं मागे सरकली त्याच्यापासून. सर, काय झालं? तिने विचारलं. तिला अंदाजच येत नव्हता त्याच्या त्या नजरेचा. बिचारी अजून तशीच अवघडून उभी होती. आय एम सॉरी, तो थेट तिच्या नजरेला नजर देत बोलला. पण इथे ती मात्र आ वासून त्याच्याकडे पाहत राहिली. म्हणजे तिलाच कळलं नाही की तो कशाबद्दल सॉरी बोलतोय. तसं तिला तरी काहीच आठवत नव्हतं. कालचं त्याचं बिहेवियर तर ती साफ विसरून गेली होती आत्ता, त्याला फक्त पाहूनच. काल जे मी तुमच्यासोबत वागलो त्यासाठी सॉरी. मी असं बोलायला नको होतं. एक तर तुम्ही माझी इतकी हेल्प केली आणि उलट मीच तुम्हाला काहीही बोललो. आय एम रिअली व्हेरी सॉरी, तो बोलला. त्याचं बोलणं ऐकून तर युवी स्तब्ध झाली होती. म्हणजे हा अरोगंट ॲडी द प्रिन्स चक्क मला सॉरी म्हणतोय. पण आतून मात्र तिला कमाल वाटत होतं. म्हणजे कसं ना, कितीही त्याच्यापासून दूर राहायचा तिने प्रयत्न केला तरीसुद्धा त्याचं असं तिच्यासोबत सॉफ्ट वागणं तिला आवडत होतं. इट्स ओके सर, मला काही वाईट नाही वाटलं त्याचं, ती खोटंच बोलली. कारण ह्या कारणासाठी त्याला कालच शिव्या देऊन झालं होतं तिचं. आता तिथून ती जाऊ लागली. तोच त्याने तिचा हात पकडला आणि ती मात्र डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागली. इतकी काय घाई आहे मिस सबनीस? मी काय खाणार आहे का तुम्हाला? मी कधीपासून पाहतोय तुम्ही पळताय इथून. काही चुकीचं वागलोय का मी तुमच्याशी? त्याने आता एक भुवई वर करून तिला विचारलं. तशी ती गडबडली. नाही वागलात तुम्ही चुकीचं, कधीच, ती अडखळत बोलली. कारण इतक्या दिवसात तो तिच्याशीच काय कोणत्याच मुलीशी चुकीचं वागलेला तिला दिसलं नव्हतं. पण ती मनातून मात्र आता थोडी घाबरली होती की ह्याने आता का थांबवलं असेल मला. ती विचारच करत होती की इतक्यात तिच्या हातावर तिला काहीतरी ठेवल्याचं जाणवलं. तिने पाहिलं तर त्याने तिच्या हातावर टिफिन ठेवला होता. ती एकदा त्याच्याकडे तर एकदा त्या टिफिनकडे पाहत होती. तुमच्यासाठी ब्रेकफास्ट दिलाय छोटी आईने, तो बोलला. तशी ती भानावर आली. बाय द वे, आज नाश्ता न करताच इतक्या लवकर ऑफिसमध्ये यायचं कारण?
त्याने तिच्यावर नजर रोखून विचारलं. पण काय सांगणार होती ती? की बाबा तुझ्यापासून लांब राहायचंय मला म्हणून मी लवकर आले. ते थोडं काम होतं माझं बाहेर म्हणून लवकर निघाले मी घरातून, ती कशीबशी बोलली. कारण जर ऑफिसचं काम होतं सांगितलं असतं तर नक्कीच त्याने डिटेल्स विचारले असते तिला. तेवढं तर ती त्याला ओळखतच होती. ओके गो, आणि ब्रेकफास्ट करून घ्या आधी, तो बोलला. पण तिला मात्र काय रिॲक्ट होऊ कळलंच नाही. मग ती पण ओके थँक्यू सर बोलून बाहेर निघून गेली. आधी पण मग त्याचं काम करत बसला. इथे युविका तिच्या डेस्कवर तिचे वाढलेले श्वास कंट्रोल करत होती. ओ गॉड, मगाशी काय झालेलं मला? त्याने माझा हात पकडला होता तेव्हा? आणि हे हार्टबीट्स का वाढतात नेहमी जेव्हा जेव्हा तो समोर असतो? युविकाने खूप प्रयत्नाने स्वतःच्या मनाला आवर घातला आणि ती तिच्या कामावर कॉन्सन्ट्रेट करू लागली. ह्या मिस सबनीसना काय झालंय? आज काहीतरी वेगळ्याच वागत आहेत. त्यांचा नेहमीचा तो ॲटिट्यूडवाला टोन पण नाही बोलण्यात. नेमकं झालंय काय? आदित्य विचार करत होता. पण लगेचच तो स्वतःच्याच विचारांवर चमकला. पण मी इतका काय विचार करतोय त्या चष्मीसचा? ओ गॉड, त्याने डोळे फिरवले आणि मग लॅपटॉपमध्ये त्याचं तोंड खुपसलं. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.